मुंबईतल्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी याची कॉपी केलेली. सुंदर पद्धतीने ही पण फ्रेम मध्येच बनवलेली आहे. जसं की हा आपण पाट बनवतो त्याच्यावर ओके. आपण बेसिकली मखर जी लावतो. सुद्धा ही फ्रेम यूज केलेली आहे आणि ही सुद्धा या ठिकाणी अशी तिला मला हे थर्माकॉलच वाटलं. हे फोम आहे. थर्माकॉलच. थर्माकॉल असं गेलं की तुटून जातं लगेच. आपली 290 पासून होलसेलला रेंज सुरू होती. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग विथ सोनालीमध्ये. आजचा विषय पुन्हा एकदा खास असणार आहे. आज मी तुम्हाला पुण्यातल्या एका अशा मोठ्या मॅन्युफॅक्चरर कडे घेऊन आलेली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला फ्रेम, हिटलॉन, कोरोगेशन या मटेरियलमध्ये मखर, गणपती मखर अवेलेबल होणार आहेत. खूप मोठे हे पुण्यातले मखरचे मॅन्युफॅक्चरर आहेत. ऑल ओव्हर पुण्यामध्ये यांचे मखर सप्लाय होतात. तर इथे कशा पद्धतीचे मखर आहेत, काय काय व्हरायटीज आहेत, ते कसं डील करतात, कशा रेंज आहेत, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. चला. नमस्कार, दत्तकृपा एंटरप्राइजेस आणि श्रीराम एंटरप्राइजेसमध्ये आपलं स्वागत आहे. या जवळजवळ 35 वर्ष झाले मी या लाईनीमध्ये आहेत. थर्माकोलचं डेकोरेशन पूर्वी करायचो. 2018 मध्ये थर्माकोल बंदी झाली, त्याच्यामुळे आम्ही आता पूर्णपणे इको फ्रेंडली डेकोरेशनमध्ये आलेलो आहोत. पुण्यामध्ये आता जवळजवळ 2015 पासून आम्ही इथे आहोत. ओके. त्याच्या अगोदर मुंबईला होतो. 1990 पासून मी या कामामध्ये आहे. अच्छा. मग तुम्ही सगळं होलसेल सप्लाय करता सगळ्या पुण्यामध्ये? हो, पूर्ण पुण्यामध्ये जातं. आपलं एक्सपोर्ट पण होतं. अच्छा. मुंबईला एक पार्टी आहे, त्यांच्या थ्रू आपलं एक्सपोर्ट होतं. प्लस पुण्यामध्ये इथे कोल्हापूर आहे, सांगली, सातारा आहे, इथे जळगाव आहे, खामगाव आहे, नगर आहे, बऱ्याच ठिकाणी. इव्हन कोकणामध्ये देखील जातात, रत्नागिरीला देखील जातात, मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जातात. मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर बऱ्याच ठिकाणी जात असतात. अरे वा, खूप छान. नमस्कार. सगळ्यात पहिलं आपण बघत आहोत ही मखर पूर्णपणे इको फ्रेंडली मध्ये बनवलेली आहे. आपल्या सगळ्या मखर ह्या इको फ्रेंडली बनवलेल्या आहेत. फोम, हिटलॉन, पीपी शीट, फ्रेम आणि कोरोगेशन या पार्टमध्ये. त्यानंतर आपण इकडे बघू शकता की बारीक बारीक काम आपण मखरचं करतो. जसं की ही पीपी शीट लेझर कटिंगवर कट झालेली आहे. त्यानंतर त्याच्यावर कलरिंगचं काम होतं आणि सगळं हे कलरिंग करून सुकायला ठेवलेलं आहे यांनी इथे. तो पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्यामुळे इथे तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स दिसत असतील. पण हे ना थर्माकॉल नाहीये. तुम्ही बोलताल नाही थर्माकॉल आहे तर अजिबात नाहीये हे. आता आपण जसं पलीकडे बघितलं की कलरिंगचा पार्ट होतो, त्यानंतर बऱ्याच गोष्टी होतात. जसं की हा आपण पाट बनवतो त्याच्यावर आपण बेसिकली मखर जी लावतो त्याला फोम चिटकवून असेल की आता या मावशी इथं पट्टी चिटकवत आहे त्याला. अच्छा. त्यानंतर हे पाटाच्या साईडची जी डिझाईन आहे त्याला लावण्यासाठी खाली लावणे, ओके, हे काम आपलं होतं याच्यावर. अच्छा. स्टिकिंग चिटकवलं जातं त्याच्यावर सगळं. ओके. ज्या ठिकाणी बघा स्टिकिंग डेकोरेटच्या ज्या डेकोरेशनचा पर्पज जो काही असतात गोष्टी ते सगळ्या इथं केल्या जातात. त्याचं चिटकवणं किंवा ज्या स्टिक लावतायत होतं. पलीकडे लेझर कटिंगच्या मशिनरी आहेत, त्याच्यावर लेझर कट होतं बऱ्यापैकी. ही जी नावं वगैरे आपण पाहू शकताय. ओके. छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे नाव असेल किंवा ही डिझाईन असेल, हे सगळं पहिलं लेझर कटिंग वर होतं, नंतर कलरिंग होतं, मग नंतर याच्यावर आपण पेस्ट करतो ती गोष्ट. मग पेस्टिंग या ठिकाणी होतं. हो, पेस्टिंग वगैरे या ठिकाणी होतं सगळं. ओके. आता या पोर्शन मध्ये ज्यावेळेस आपण दिवाळीचे आकाश कंदील बनवतो, ओके, ही फ्रेमची पट्टी आपली फायबर फ्रेमची, त्याचं इथं कटिंग होतं. ओके. आणि इकडे स्टेपलिंग होतं. ओके. म्हणजे दिवाळीत आकाश कंदील सुद्धा बनतात या ठिकाणी. ओके. मग कोणते कोणते सीझनल बिझनेस तुमचे आहेत याच्यामध्ये? सीझनल बिझनेस आपण दोनच करतो, गणपतीच्या मखर आणि दिवाळीचे आकाश कंदील. ओके. ही एक त्यातली मखर आहे. कार्विंग हे हाताने केलेलं आहे. ओके. बघा फार सुंदर आहे. आणि साइजेस कशा आहेत मखर मध्ये? किती साईज मध्ये टोटल आपण 3 ते 4 साईज मध्ये काढतो. कारण बेसिक आपण जर का पाहिलं तर आपला माल हा पुण्यापासून जवळपास आपला 6 देशांमध्ये आता माल जातो. ओके. ज्यावेळेस बाहेर एक्सपोर्ट करतो त्यावेळेस छोट्या साईजचे मखर सुद्धा काढावे लागतात आपल्याला. आणि आपला जो गाव भाग आहे, गाव भागामध्ये पण छोट्या मखर चालतात. आणि मुंबई किंवा कोकण भागामध्ये बऱ्यापैकी मोठ्या मखर चालतात. अच्छा. साधारणतः 18 इंचापासून ते 60 इंचापर्यंत या साईज मध्ये आपण वेगवेगळ्या रेंज मध्ये आपण मखर काढलेले आहेत. 18 इंच, 24 इंच, 26 इंच, 42 इंच, 38 इंच, 47 इंच आणि 60 इंच अशा रेंज मध्ये आपल्याकडे मखर आहे. आणि प्रत्येक मखरला लाईट दिली आहे का तुम्ही? हो, प्रत्येक मखरला लाईट. तर बघा खूप छान असा हा मखर बनवलेला आहे. आणि बरं आता ही पर्टिक्युलर माझ्या समोर डिझाईन आहे, तर याच डिझाईन मध्ये साइजेस पण आहेत का? म्हणजे सेम डिझाईन साईज छोटी मोठी होऊन जाते? आपण कसं केलं आता ती डिझाईन आहे तर थोडेसे चेंजेस केलेले आहेत. ओके. म्हणजे त्या डिझाईन मध्ये चेंजेस. ओ वाव, नाईस. म्हणजे सेम डिझाईन मध्ये ती एकच साईज आहे. ओके ओके ओके, ठीक आहे.
येस, इथे पण बघा, इथे ह्यांनी ना लावून ठेवलेत, म्हणजे हलके हलके फरक केले डिझाईन मध्ये. कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही, या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे, जसं की त्यांनी आपल्याला सांगितलं. येस. इम्पॉर्टंट गोष्ट अशी की मार्केटमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी हा. असे जे कटआउट सेट असतात, ओके. तर सेट पहिल्यांदा आपण आणले. अच्छा. पण आता लेटेस्ट मध्ये काही दिवसापूर्वी आमचे सेम सेट हे कॉपी झालेले आहेत. तुम्ही जर ओके. का जवळून याचं चित्र पाहाल, हा. तुम्ही समजू शकता की बरेच असे फोटो असतात की नेटवर न घेऊन आपण याच्यावर पेस्ट करतो. बरोबर, असे पण बरोबर, असतात. बरोबर. पण हे आपण बनवलेलेच स्वतः आणि ओके. सेम ॲज इट इज मुंबईतल्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी याची कॉपी केलेली. अच्छा, म्हणजे हे इन्व्हेन्शन तुम्ही केलेलं आहे. इन्व्हेन्शन आपण केलं. आता हे खूप प्रमाणात कॉपी झालेले आहे. सगळीकडे दिसते हल्ली हो. मार्केटमध्ये कटआउट्स असे. बरोबर. तर बघा, कटआउटचं इन्व्हेन्शन ते या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर जे आता तुम्ही मार्केटमध्ये बघताय त्या सगळ्या कॉपी आहेत, कॉपी गोष्टी आहेत. 6 पीसचा Yes. कटआउट Wow. आपण बनवला. ओके. म्हणजे अच्छा. याच्यामध्ये 6 पीस आहेत. त्याच्यामध्ये हम्म. हत्ती आहे, ओके. मूषक आहे, हम्म. मावळे आहेत. ओके, म्हणजे या ठिकाणी सगळे मावळे ठेवलेले आहेत. मावळे आहेत. Yes. असे बरेच आहेत आपल्याकडे. हे किती किती फुटाचे स्टँडी आहेत तुम्ही बनवलेले हे cutouts? 8 इंचापासून ते 12 इंचापर्यंत आहे. ओके. हे 8 इंच आहे हम्म, आणि हम्म. त्यात ती मोठी साईज घ्याल तर ती 12 इंच. अच्छा, तिकडे पण आहेत बघा, तिथे मोषक आणि तिकडे पण मावळे सुद्धा लावलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने. जसं थर्माकोल बंदी झाली हा. त्याच्या दुसऱ्या वर्षापासून आपण इको फ्रेंडली मध्ये बनवलं. ओके. तर गेली 8 ते 9 वर्षापासून आपण या 2 मकर कंटिन्यू बनवतो. त्यातली एक महाराजांची राजमुद्रा, याच्यामध्ये 2 साईज आहेत. हम्म. पूर्णपणे फ्रेम मध्ये बनवलेली आहे ही. ओके. खाली पाठ सुद्धा MDF आणि फ्रेम्स आहे. फ्रेम म्हणजे थांबा, मी तुम्हाला दाखवते की आपल्या क्लायंटला पटकन करणार नाही. तर या फ्रेम बघा, याच्यामध्ये देखील यांचे मखर आहेत. या ठिकाणी सुद्धा ही फ्रेम यूज केलेली आहे आणि ही सुद्धा या ठिकाणी अशी. आणि इथे पण तुम्ही खाली बघताल ना, हा पार्ट जो, याला पण फ्रेमचं त्यांनी काम केलेलं आहे. येस. हा. सेम दुसरी मकर विठ्ठलांची आपण फ्रेम मध्ये बनवतो. ओके. तर बघा, फार सुंदर पद्धतीने ही पण फ्रेम मध्येच बनवलेली आहे. वाव, खूप छान. त्यानंतर ही एक. येस. स्वामींची मखर आहे, विठ्ठलांची मखर आहे. त्यात दाखवलं. या सगळे मखर जे आपण बघतोय त्याच्यामध्ये लाईट्स आहेत. आता आपण फक्त मोजक्या मखर मध्ये लाईट लावलेली आहे. तर बघा, डिझाईन्स खूप सारे डिझाईन्स आहेत, खूप सारे साईज आहेत. मखर बनवायचो हा. त्यावेळेस सेम टू सेम थर्माकोलचं जे कार्विंग हा. होतं ते आपण तसं आहे तसं फोम मध्ये केलेलं आहे. ऍक्च्युली मी जेव्हा आली ना सुरुवातीला, मला हे थर्माकोलच वाटलं. हे फोम आहे. थर्माकोलच. थर्माकोल असं केलं की तुटून जातं लगेच. बरोबर. हे पूर्णपणे तुटत फोम नाही. मध्ये कार्विंग केलेलं आहे येस. त्यामुळे हे बघा, पूर्ण पर्यावरण पूरक मटेरियल मध्ये फोम मध्ये बनवलेलं आहे. अजिबात याच्यामध्ये थर्मोकॉल यूज नाहीये. येस. बरं, यांच्या रेंज कशा आहेत, काय साधारण आपण. प्राइस रेंज म्हणायचं गेलं तर? रेंज साधारणतः आपली 290 पासून होलसेलला रेंज सुरू होती. ओके. साधारणतः 42-50 पर्यंत होलसेलची रेंज आहे. 42-50 म्हणजे 4250 4250 पर्यंत पर्यंत. हे होलसेलचं आहे. 290 रिटेल मध्ये पण करता? हो, रिटेल मध्ये पण करतो. पण ओके. आपलं जसं की हे थोडं आउट साईडला पडतं पुण्यापासून, वाघोली आवळवाडीमध्ये. हम्म. तर आपण रिटेल काउंटर किंवा मेन ऑफिस जे ठेवलं ते जेएम रोडला आहे आपलं, शिवाजीनगर जेएम ओके. रोडला. तर तिथे ज्यांना रिटेलसाठी हवं ते तिथे व्हिजिट करू शकतात. ओके, ठीक आहे. मी तो ऑफिसचा ऍड्रेस सुद्धा मेन्शन करणार आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये. ज्यांना रिटेलमध्ये इन्क्वायरी आहे, ज्यांना घ्यायचं आहे, त्यांनी त्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. आणि ज्यांना यावेळेस बिझनेस करायचा असेल स्वतःचा सीझनल बिझनेस, तर त्यांनी या ठिकाणी येऊन व्हिजिट करू शकता. आतापर्यंत आपण मखर बघितलं, तुम्ही आकाश कंदील बद्दल सांगितलं. या व्यतिरिक्त तुम्ही काय करता याच्या? पण आकाश कंदील सोबत कस्टमाइज गिफ्ट सुद्धा बनवून देतो. म्हणजे MDF मध्ये असतील ओके. किंवा फ्रेम मध्ये असतील, असे अच्छा. आपण कस्टमाइज गिफ्ट सुद्धा बनवतो. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पार्टीने येऊन तुम्हाला डिझाईन दाखवली की आम्हाला या डिझाईन मध्ये हे हो. कस्टमायझेशन करायचंय, हो, हो. फक्त क्वांटिटी. मखरचं नाही करू शकत आपण. ओके. कस्टमाइज बरेच जण आम्हाला एन्क्वायरी करतात की कस्टमाइज आम्हाला या मखर बनवून देऊ शकता का? हम्म. तर ते शक्य होत नाही, कारण आपलं होलसेलचं काम आहे पूर्णपणे. म्हणून जी ओके. डिझाईन आपण बनवतो तीच फक्त विकतो. अच्छा. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जसं की MDF मधले काही प्रोडक्ट असतील किंवा फ्रेम मधले काही प्रोडक्ट असतील, याच्यामध्ये कस्टमाइज डिझाईन आपण मग बनवू एखादं एक्झाम्पल द्या की तुम्ही आतापर्यंत कशामध्ये कस्टमाइज केले गिफ्ट आयटम्स मध्ये? कस्टमाइज गिफ्ट मध्ये आपण या पद्धतीचे की होल्डर आपण बनवतो. ते पूर्ण व्हायचं बाकी आहे. अच्छा. पण या पद्धतीचे आपण की होल्डर असतील, MDF की होल्डर असतील किंवा त्याच्यामध्ये अजून काही वर्क असेल तर ओके. इव्हेंट वाले आपल्याकडे खूप सारे येतात. तर अच्छा. त्यांना आपण ॲक्रेलिक मध्ये लग्नाचे जे बोर्ड असतात राईट. ते सुद्धा आपण बनवून देतो. ओके. अशा पद्धतीचे आकाश कंदील सुद्धा आपण बनवतो. सध्या ओके. मार्केटला तुम्ही बघत असाल तर चायना मटेरियल सारखे कंदील खूप येतात. आणि पूर्णपणे आपल्या भारतीय बनावटीचे फ्रेम पासून बनवलेले कंदील विथ लाईट देतो आपण याच्यात. अच्छा. 7 कलरची चेंजिंग लाईट आहे. बटन दाबले की लाईट चेंज होते. ओके. हे आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं
कमी कॉस्टिंग मध्ये आपण असे कंदील काढतो, वरती Okay. फ्रेम खाली फ्रेम. अच्छा. हे त्यातलेच डझनचे कंदील फ्रेम Okay. मध्ये. वाव. तर बघा आता हे फक्त सॅम्पल्स आहे त्यांच्याकडे दाखवायला. दिवाळीला अजून वेळ आहे, पण याच्यात सुद्धा कंदीलमध्ये सुद्धा यांच्याकडे दिवाळीच्या पिरियडमध्ये खूप सारी व्हरायटी मिळते. कस्टमरच्या खूप साऱ्या रिक्वायरमेंटमुळे आपण एक्सपोर्ट करण्यासाठी फोल्डेबल कंदील बनवला होता. वाव. डिझाईन nice. पूर्ण व्हायचं आहे. हा पण विथ लाईट येतो. सुंदर आहे. वरती फ्रेम आहे, याला खाली हम्म. फ्रेम आहे आणि मध्ये आणि कापड मध्ये आहे. फॅब्रिक दिलंय. वा. मग या फॅब्रिक मध्ये तुम्ही व्हरायटी पण ठेवता का? हो, म्हणजे आता हा याच्यामध्ये नेट जवळपास फॅब्रिक आहे. 6 कलर आहेत. ओके. याच्यामध्ये 6 कलर प्लस अच्छा. 4 ते 5 साईज आहेत वेगवेगळे. अच्छा. नाही बरं, आता हे नेटचं फॅब्रिक येतं, काही वेळा खणाचं पण फॅब्रिक पाहिलंय नाही, मार्केटमध्ये त्या नाही वगैरे. बनवत. ओके, त्याच्यात फक्त रिफ्लेक्शन net इतकं येत मध्ये. नाही लाईटचं. रिफ्लेक्शन, राईट. हो हो, ठीक आहे, बरोबर. नेटमुळं त्याला छान लाईटला रिफ्लेक्शन मिळणार, त्यामुळे त्यांनी हे असे नेटचे फॅब्रिक वापरले. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळून जातील. जसं की मगाशी त्यांनी सांगितलं की या कटआउटचं मेन इन्व्हेन्शन या श्रीराम एंटरप्राइज मध्ये झालेलं आहे. हे इतके यांनी मार्केट गाजवलं, दुसऱ्या शॉपवाल्यांनी याच्या कॉपी बनवायला सुरू केलं, म्हणजे दुसऱ्यांनी यांची कॉपी केली. कारण सुरुवात यांनी केली, आयडिया कल्पना जी काही होती कटआउटची ती या ठिकाणी श्रीराम एंटरप्राइजेसची होती. त्याच्यामध्ये खूप छान छान यांनी कटआउट्स बनवले आहेत. पुढे बघताल तर मावळे आहेत वॉरियरवाले, त्यानंतर हे आहेत गोंधळी आहेत, त्यानंतर मावळे आहेत जे गड किल्ल्यांपुढे उभे राहतात, त्यानंतर आपले हे आहेत वारकरी आहेत, त्यानंतर या ठिकाणी मोषक आहे आणि छान छान अशी आपली गजलक्ष्मी म्हणजे हत्तींचे छान छान कटआउट्स दिलेले आहेत. तर वॉरियर म्हणजे तुमच्या थीम वाईज तुम्हाला हे कटआउट्स ठेवता येणार आहेत. म्हणजे वॉरियर म्हणजे एखादी छान तुम्ही शिवाजी महाराजांच्या रिलेटेड कोणती थीम केली तर तुम्हाला थोडेसे वॉरियरवाले लागत असेल तर वॉरियरवाले करता येतील. त्यानंतर तुम्हाला असं छान राज्याभिषेकाची थीम केली तर तुम्हाला असे छान उभे राहणारे गड किल्ल्यांपुढे उभे राहणारे मावळे तशी थीम आहे. वारकऱ्यांची थीम आहे, विठ्ठलाची तुम्ही कोणती थीम केली तर. त्यानंतर गोंधळी आहेत, त्यानंतर आपले मोषक आहेत, त्यानंतर हे हत्तीचे छान छान आपले कटआउट्स तुम्हाला मिळणार आहेत. तर बघा खूप छान असं कटआउट्स मध्ये तुम्हाला हे प्रॉपर सेट टू सेट या ठिकाणी मिळणार आहेत विकण्यासाठी किंवा रिटेलमध्ये. बघितलं मंडळी, आज आपण या मॅन्युफॅक्चरिंग युनिट मधले सगळे मखर, त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत, कोणत्या कोणत्या सायझेस आहेत, कशी रेंज आहे आणि ते कसं डील करतात या सगळ्या गोष्टी बघितल्या. तुम्हाला सुद्धा या सीझनमध्ये तुमचा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला रिटेलमध्ये खरेदी करायचं असेल तर हे सगळं तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये यांचे डिटेल्स चेक करू शकता. रिटेलसाठी सेपरेट ॲड्रेस आहे, शिवाजीनगरला त्यांचं ऑफिस आहे. आणि बिझनेस पर्पजसाठी बघत असाल तर नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा. तुम्हाला भरपूर व्हरायटीज आणि भरपूर कलेक्शन पाहायला मिळेल. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा, शॉपिंग करा. थँक्यू.